हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर सुप्रिया पाटील. पुणे बेबीवाडी येथे आपले साईप्रिया नावाने क्लिनिक आहे. इथे होमिओपॅथी ट्रीटमेंट दिली जाते. इथे वापरली जाणारी मेडिसिन सर्व स्टँडर्ड आणि जर्मन मेडिसिन्स असतात. इथे बरे झालेले पेशंटचे आपण रिव्ह्यू घेतो. त्या टेस्टिमोनियलमध्ये जी पेशंट्स सांगतात ते त्यांचे स्वतःचे एक्सपिरियन्सेस असतात. काहीही स्क्रिप्टेड नसतं. पेशंट्सना फॉल्स होप्स द्यायचे नाही आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट घेता येत. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत. कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. नमस्कार, मी आहे डॉक्टर सुप्रिया पाटील. आज आपण आणखीन एक पेशंटकडे बोलत आहोत. ते असणार आहे किडनी स्टोन. किडनी स्टोन हे मिनरल्सपासून बनलेलं असतं. ते किडनीमध्ये आणि युरिनरी ट्रॅक्टमध्ये तयार होतं. किडनी स्टोनची लक्षणे अशी आहेत: पाठीच्या खालच्या किंवा कमरे साईडला पेन येणे. पेन हे रेडिएटिंग्स असतात, म्हणजे मागून पुढे पेल्विक साईडला पेन येतात. हे एक किडनी स्टोनचे टिपिकल पेन आहे. त्याचबरोबर लघवीमध्ये म्हणजे युरिनमध्ये ब्लड असणे. तिसरी गोष्ट म्हणजे पास करताना त्रास किंवा वेदना असणे. अनबेरेबल पेन होतं युरिन पास करताना. चौथी गोष्ट युरिन कमी क्वांटिटीमध्ये होणे आणि युरिनमध्ये स्मेल येणे. आणि त्याचबरोबर फिवर, चिल्स आणि नॉशिया, वॉमिटिंग असते. हे मेन किडनी स्टोनचे मेन सिम्पटम्स आहे. कारण काय असणार आहे तर मेन म्हणजे पाण्याचा इंटेक कमी असणे, पाणी कमी पिणे किंवा पाण्यामध्ये क्षार, मिनरल्स जास्त असणे. आणि त्याचबरोबर कॅल्शियम ऑक्झॅलेटचे प्रमाण, म्हणजे ऑक्झॅलेट म्हणजे हे एक फूडमध्ये कंटेंट असणारी गोष्ट आहे, जे की ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे स्पिनॅच, कॅबेज, टोमॅटो, बीटरूट अशा व्हेजिटेबल्समध्ये जे मेन जमिनीतून काढणारे मुळं असतात त्यात जास्त असतं आणि त्याचं प्रमाण जास्त असणे. आणि कॅल्शियम ऑक्झॅलेट आणि कॅल्शियम फॉस्फेटचे स्टोन्स होतात. मॅक्झिमम 80% हे कॅल्शियम ऑक्झॅलेट आणि कॅल्शियम फॉस्फेटचे स्टोन्स असतात. किडनी स्टोन्समध्ये होमिओपॅथी मेडिसिन्स काय काम करतात? पहिली गोष्ट म्हणजे स्टोन्सला ब्रेकडाऊन करतात आणि फ्लश आउट करतात. दुसरी म्हणजे किडनी फंक्शन वाढवतात, किडनीची एफिशियन्सी वाढवतात. किडनी इन्फ्लमेशन झालं असेल, काही डॅमेज झालं असेल तर ते रिकवर करतात. कारण जेव्हा स्टोन फॉर्मेशन होत असते बाकीच्या सेल्सना, टिश्यूजना डॅमेज होण्याचे चान्सेस खूप असतात. ते सुद्धा रिकवर करून, इन्फ्लमेशन रिकवर करून ते किडनी एफिशियन्सी वाढवली जाते. आणि टेंडन्सी त्याची पूर्ण जे डिपॉझिशनची टेंडन्सी असते, किडनी फंक्शन वाढल्यामुळे ते डिपॉझिशनची टेंडन्सी निघून जाते. त्यामुळे ते स्टोन होण्याची कंडिशन आहे ती सुद्धा खूप कमी येते आणि टेंडन्सी निघून जाते. आणि साईप्रियामध्ये ही एक कॅलक्रश म्हणून एक फॉर्म्युला आहे, हे की डॉक्टर प्रवीण मतिवाडे यांनी स्वतः काढलेली आहे. त्यांनी पेटेंट केलेली ही मेडिसिन आहे. हे फक्त इथे साईप्रियामध्ये पुण्यामध्ये भेटतं आणि कोल्हापूर मतिवाडे फार्मसीमध्ये हे तुम्हाला भेटलं जातं. त्याचे रिझल्ट अप्रतिम आहेत, 100% रिझल्ट आहेत. आणि त्यांच्याकडे असे हजारो पेशंट्स बरे झालेले आहेत ह्या फॉर्म्युलानी. आणि ह्याचबरोबर आम्हाला फक्त हेच नाही द्यायचं, ह्याच्याबरोबर आणखीन काही मेडिसिन्स द्यावे लागतात. तर ते ह्याच्यानी स्टोन तर निघून जाते, त्याचबरोबर आपल्याला टेंडन्सी घालवायची असते. त्याच्यासाठी आणि ॲडिशनल मेडिसिन सुद्धा द्यावी लागते. ती सुद्धा आम्ही देतो, कारण की पुढे जाऊन ते टेंडन्सी पूर्णपणे निघून जायला पाहिजे. त्याचबरोबर रिकरन्सी किडनी स्टोन हे एक खूप कॉमन आहे. बरेच ट्रीटमेंट आहेत, ॲलोपॅथी किंवा आणखीन बरेच पॅथीज ह्यामध्ये काम करतात आणि घरगुती उपाय पण लोक खूप करतात. 4-3 स्टोन्स आपोआप पडतात त्यांना, न मेडिकेशन काही न करता. आपल्या बॉडीमध्ये खूप वेळा असं कलेक्ट होतात ते आणि आपोआप ते बाहेर फ्लश आउट होत असतात. पण काही वेळा ते पाण्याची कमतरता किंवा आपल्या शरीरात बाकीच्या गोष्टी कंडिशन्स आल्यामुळे ते तसेच साचायला लागतात आणि स्टोनमध्ये कन्वर्ट होतात. आपल्या होमिओपॅथी ट्रीटमेंटनी जर स्टोन्सपर्यंतची पण आम्ही 100% गॅरंटी देतो की आमच्या ट्रीटमेंटनी कंप्लीट बरी होते. आणि मेन म्हणजे टेंडन्सी पूर्ण निघून जाते. होमिओपॅथी मेडिसिन आम्ही आमच्या साईप्रिया क्लिनिकमध्ये जी दिली जाते, किडनी स्टोन तर जातेच जाते, त्याचबरोबर किडनी स्टोनची जी टेंडन्सी आहे ती पूर्णपणे निघून जाते. आता जी आपली नेक्स्ट पेशंट जे आपण घेणार आहोत, ते पेशंट आहेत त्यांनी जे मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांचं आपण विचारणारच आहोत की 1.5-2 वर्ष झालेली ट्रीटमेंट घेऊन तरीसुद्धा त्यांना स्टील आजही कशाचाही प्रॉब्लेम नाही आहे. असे बरेच पेशंट्स आहेत, त्यांना एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर म्हणजे रिकरन्सी ही होत नाही, रिकरन्सीची टेंडन्सी जाते. हे मेन आहे. माझं नाव किशोर परियार आहे. माझं त्रास होतं आपला किडनी स्टोनचं. मी 2-3 डॉक्टरकडे दाखवलं होते, काय एवढं माझं रिझल्ट चांगलं नाही आले, म्हणून इथे आलं मी सुप्रियाताईकडे. त्यांनी औषध दिले मला. 4-5 महिन्याने खूप फरक पडले. त्याच्यानंतर ते किडनी स्टोनचं तो पडले बाहेर. आणि 2 महिन्यात त्याच्यानंतर अजून त्यांनी असं सांगितले की परत होऊ नको. औषध घेतले आणि खूप छान औषध आहे त्यांचं. काही त्रास नाही झाले मला आणि एकदम क्लिअर झाले.
किडनी स्टोनचं होते मला. आता खूप बरं वाटतं मला आणि औषध लय भारी आहे त्यांचं. अजून मला ते स्किनचं होते ॲलर्जीचं, तो पण यांच्याकडं औषध घेतले मी आणि त्यांचे औषध तो पण मला खूप छान वाटले. असं औषध घेताना काय पण तरच नाही आहे, पण लय फरक पडले त्यांच्यावर. आणि ते जे औषध मी दुसऱ्याकडे डॉक्टरकडे 1-1.5 वर्ष घेतले होते, ते जे काही एवढं रिझल्ट चांगलं नाही आले, पण ह्यांचं रिझल्ट खूप छान आहे. आणि औषध तुम्ही वाटलं तरी एक दोनदा बघा तुम्ही, लय भारी औषध आहे आणि मला खूप खूप आवडलं त्यांचे औषध आणि फरक पण लय आहे मला. आणि अजून मला ॲलर्जीचं हे होते ना, ते पण क्लिअर झाले. थोडं तरी आहे औषध चालू, पण खूप छान आहे ते. किडनी स्टोनचं किती महिन्यापर्यंत औषध चालू केलं होतं? ते किडनी स्टोनचं 4 महिना 5 महिना काहीतरी घेतले, 4-5 महिना घेतले होते आणि पूर्ण क्लिअर झाले होते. 2दा आपण हे काढले होते, त्यांचे एक्सरे काढले होते, बघितले, चांगले रिझल्ट आले त्याला आणि ते पूर्ण क्लिअर झाले. ॲलर्जीसाठी पण चालू? ॲलर्जीसाठी पण छान होते. आहे ते चांगलं आहे. आता ॲलर्जी कशी आहे? ॲलर्जी आता म्हणजे 100 मध्ये 70-80% चांगलं आहे ते रिझल्ट आहे. बरं झालं ते. अजून 20% आहे? 20% आहे अजून. आणि ॲसिडिटीचं? ॲसिडिटीचे पण लय खूप छान आहे ते औषध. ॲसिडिटीचे पण मला लय ॲसिडिटी होतं, पण आता सध्या नाही एवढं. ॲसिडिटीचे पण लय भारी औषध आहे. जे तुम्हाला सर्दी खोकल्यासाठी वगैरे औषध? लय भारी ते सर्दी खोकल्यासाठी एवढं भारी औषध आहे तो. ले डॉक्टरकडे जातो मी, पाहिले ते, पण एवढं छान नाही. पण इकडचं ले सर्दी खोकल्याचं ले औषध छान आहे आणि खास करून आपलं लेकरे बाळाचं ले भारी आहे. त्यांच्याकडं एवढं औषध हे आहे ना, औषध ले भारी. त्याला दिले ना लगेच 1-2 खुराकमध्ये एकदम मस्त आणि काही साईड इफेक्ट पण नाही होते आणि ले छान औषध येतो. मला लय आवडले ते. मुलींसाठी घरात किड्ससाठी पण तुम्ही होमिओपॅथी घेऊन जाताय? हो. ते कसं म्हणजे वाटतंय त्यांना? त्यांचं पण लय भारी आहे. त्याला 1-2 खुराक दिले ना लय भारी असतं त्याची दवाई. म्हणजे त्याला लगेच फरक पडतं, लगेच फरक पडतं ते. मग आता होमिओपॅथी सोडून तुम्ही ॲलोपॅथी वापरायला आवडेल का होमिओपॅथी आवडेल? होमिओपॅथी. त्याचे रिझल्ट लय चांगलं, यांचे रिझल्ट लय भारी आहे. होमिओपॅथी औषध लय भारी आहे आणि त्याचे रिझल्ट लय भारी आहे. मला खूप आवडले आणि तुम्ही पण बघा, मला रिझल्ट मिळेल, चांगला रिझल्ट मिळेल. आणि मला पूर्ण अनुभव आहे आणि मला स्वतःला झाले एकदम क्लिअर. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच सर्व हेल्थ कंडिशनसाठी होमिओपॅथी ट्रीटमेंटचा फायदा व्हावा याकरिता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.